राधे. बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. 2, 3 आणि 4 डिसेंबर असा 3 दिवस श्री दत्त जयंती उत्सव श्री दत्त गायन समाज आणि पंडित आप्पासाहेब जळगावकर जन्मशताब्दी निमित्त म्हणजे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि मस्त शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, ही खरं तर बार्शीकरांसाठी पर्वणी होती. खूप चांगली मेजवानी होती. ज्यांची उपस्थिती लाभली ते त्यांना खूप चांगल्या पद्धतीने खरं तर ऐकायला मिळालं. पण जे उपस्थित नव्हते त्यांच्यासाठी आपण एक पुणेकरांची, मुंबईकरांची अशी ओळख करून घेऊया. खास पुण्यातून आले होते सर, डॉक्टर उपेंद्र सहस्त्रबुद्धे सर. नमस्कार. आणि त्यांचा असा आपण बॅच पण बघू शकतो तुम्ही. त्यांचं खास त्यांनी हार्मोनियमचा करून घेतलेला आहे. तर असं किती कसं वाटलं सर बार्शीमध्ये आलात, येण्यापासून ते आत्ता निघण्यापर्यंत कसा वाटला प्रवास? बार्शीचा आमचा जुना संबंध आहे आणि त्यामुळे जुने संबंध परत एकदा नव्याने अनुभवायला खूप मजा आली. बार्शीमध्ये यापूर्वी मी येऊन कला सादर करून गेलेलो आहे आणि या 2 दिवसाच्या महोत्सवात वेगवेगळे कार्यक्रम झाले. सांगायचं म्हणजे सॅक्सोफोनसारखं पाश्चात्य वाद्य ज्याच्यावर आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आपल्याला ऐकायला मिळालं, स्वतंत्र तबलावादन ऐकायला मिळालं, काही चांगल्या प्रतिथयश गायकांची गायनं ऐकायला मिळाली आणि त्याशिवाय अर्थातच आप्पा जळगावकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला स्वतंत्र हार्मोनियम वादनही ऐकायला मिळालं. खूप आनंद होतो. मोडक सरांचंही तबला वादन ऐकलं, म्हणजे इतकं छान. पहिल्यांदाच मी तर खरं तर शास्त्रीय बैठक पाहिली. तर काय सांगाल सर बार्शीचा अनुभव? आणि तुमचं बार्शीची चांगलं रिलेशन आहे, म्हणजे मॅडमचं आणि तुमचं असं रिलेशन. तसं संगीतकाराचं सगळ्यांशीच चांगलं असतं, पण बार्शीमध्ये येऊन एक आनंद असा झाला की बार्शीसारख्या ठिकाणी शास्त्रीय संगीताची एक बैठक तयार झालेली आहे की अशीच कायम राहावी आणि वारंवार इथे कार्यक्रम असे चांगले व्हावेत आणि काही जरी बार्शीकरांना लागला तरी सपोर्ट मी करायला तयार आहे. थँक्यू. धन्यवाद.